नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. 3 दिवसापासून आपण येथे म्हशीवर गाय खरेदी करीत होतो. आता त्या पूर्ण झालेल्या आहेत. तर आपण आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. 2 दिवसांनी येथून आपली गाडी भरणार आहे. कारण आज म्हशीवर गाय खरेदी झाल्यात, पण त्या उद्या एकत्र दलालाच्या घरी गोळ्या करण्यात येतील. त्यानंतर परवा दिवशी संध्याकाळची 4-5च्या दरम्यान यातून गाडी भरेल और 4 दिवसांनी आपल्या मावळ पुण्यामध्ये पोहोचेल. आपण आता राजस्थान गुजरात मार्गे घरी जाणार आहोत आणि मध्येच आता सकाळपर्यंत आपण गुजरातमध्ये पोहोचू. त्यानंतर 11-12च्या दरम्यान भरूचमध्ये पोहोचेल. तर तिथं आपण गुजरातमध्ये जेवढ्या म्हशी खरेदी होतात त्या खरेदी केल्यानंतर आज संध्याकाळच्या तिथनं गुजरातमधून भरतात व दुसऱ्या दिवशी सकाळच्या पहाटे भरूचचे देव उतरवतात विश्रांतीसाठी. आपण भरूच गुजरात येथे जिथे म्हशी विश्रांतीसाठी थांबवल्या जातात तेथे पोहोचलेलो आहोत. हा बघा, थराद, बाबर, म्हैसाणा, भूज, बन्नी, भावनगर, राजकोट या ठिकाणच्या जाफराबादी म्हशी, या सर्व ठिकाणच्या म्हशी या ठिकाणी उतरवल्या जातात विश्रांतीसाठी आणि दुपारी 3 नंतर 4-5च्या दरम्यान पुन्हा गाडीमध्ये भरले जातात व महाराष्ट्रात येण्यासाठी निघतात. आपण गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा या ठिकाणी कुठे जरी गेलं तरी पोलीस आपल्याला अडवतात, चेक पण करतात. पण आपल्या महाराष्ट्रात खास करून पुण्यामध्ये जे चाललंय ना, समजा एखादी बाहेरची पासिंग दिसली, मग गाडी बाजूला घ्या, तर मग लायसन हे वगैरे चेक करणं ठीक आहे. पण चुकून PUC नसणं, काही ना कोणत्याही कारणावरून त्यांच्याकडून पैसे घेणं, हे आपल्या पुणे महाराष्ट्रामध्ये जास्त सर्रास चालतं. पण गुजरातमध्ये तसं आम्हाला कोणी केलं नाही, राजस्थानमध्ये नाही, पंजाबमध्ये नाही व हरियाणामध्ये नाही. तर महाराष्ट्रातलं विषय जरा अवघडच आहे. जास्त काही बोलायचं नाही, पण खरंच खूप अवघड आहे.